साडी, त्यात पूर्ण हळदीची साडी, त्यात ओटला वगैरे खरेदी पॅक केलेले आहे ना. ही लग्नाची साडी पहा, किती छान छान फुलं आणि लाडू पण मस्त, बेसनाचे लाडू, प्युअर तुपातले लाडू येतं. हॅपी बर्थडे. धन्यवाद. तुमची हो हजारो साल, साल के दिन हो 50,000. पण एकटा 1000 वर्ष जगून काय उपयोग नाही ना. तुझ्या खंडाला खंडा लावणी आहे. त्याच्यामुळे Happy birthday to you. Happy हाय, हॅलो, नमस्कार. पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि आज तुम्हाला माहिती आहे मी ताईच्या घरी आलेली आहे आणि ताईच्या घरी मस्तपैकी काल गणपती काढला आणि आज जी नवरीची पॅकिंग असती ती पाहू शकता तुम्ही. छान अशी मी पॅकिंग केलेली आहे. नवरीच्या हातरुमाला बांगड्या, हातरुमाल, साडी पेटीकोट, साड्या आणि नवरीची ओटी, ते सर्व पॅक करून ठेवले. म्हणजे लग्नाच्या, म्हणजे ज्या दिवशी आम्हाला जायचं आहे तर ते नवरीला मग देता येते. अशा प्रकारे पहा, खूप सुंदर अशी तिची पॅकिंग करून ठेवलेली आहे. आणि हे काम तर मीच करू शकते, कारण की ताईला घरातले पण भरपूर कामं असतात आणि एवढं, कारण की ताई माझ्यासाठी जे करते त्याच्यापेक्षा मी थोडंच करते तिच्यासाठी. कारण की बाहेरचे कामं जरी हे करून दिले त्या बहिणीला तरी पण कोण करणार, मग मी नाही करणार तर. आणि असं म्हणून सर्व तिच्या म्हणजे सुनबाईची पॅकिंग आम्ही पूर्ण केलेली आहे. चप्पलसहित मेकअपचं सामान वगैरे सर्व घेऊन पॅक केलेलं आहे. आणि विशेष आज साहेबांचा बड्डे पण आहे, तर त्याच्यामुळं लवकर उठले आणि ताईचं जेही काम होतं घरचं, कारण की रात्रीच आम्ही मुक्कामाला आलेलो आहे, गणपती काढायचा होता म्हणून. आणि आज सरांचा बड्डे आहे तर त्याच्यामुळं जरा फास्ट पॅकिंग वगैरे करू लागले, कारण की हे करून सरांचा बड्डे करण्यासाठी जायचे. आज रविवार आहे, सुट्टी आहे, पण सरांचा बड्डे पण महत्त्वाचा आहे ना माझ्यासाठी. तर ताईचं काम पण महत्त्वाचं होतं, त्याच्यामुळंच एक दिवस राहिले. आणि आज पहिल्यांदा, म्हणजे जसं लग्न झालं तसं बड्डेला सोबतच असतो, पण हा बड्डे आम्ही वेगळे होतो. पण नंतर जाणारच होते, पण म्हणतात ना, सर्वात अगोदर विश करणं वगैरे ते वेगळंच असते. लग्नाला 14 वर्ष झाले तरी पण प्रत्येक वर्षी बड्डे आम्ही सोबतच करतो. हा पहिला बड्डे मी इकडं ताईच्या घरी आणि सर घरी. आणि ही पहा, ताईला पूर्ण बॅग भरून दिली. ते नवरीचे भरले, त्याच्यानंतर नवरदेवाचे कपडे भरले, त्याच्यानंतर ज्या म्हणजे गिफ्ट आणले होते, रिटर्न गिफ्टच्या साड्या वगैरे त्या पॅक करून ठेवल्या आणि सर्व सामान वगैरे तिचं आवरून दिलं. आणि त्याच्यानंतर ताईलाही शिदोरी आणली होती आईनी, बेसनाचे लाडू, आणि मग आईची शिदोरी दिली आणि माझी पण शिदोरी दिली. आणि निघायची घाई होती रात्री, तर गडबडीत ते डबे खोलणंच झाले नाही, कारण की ही जी शिदोरी असती ती ताईला त्यांच्या भावकीमध्ये वाटावं लागते. आणि आम्ही दोघींनी एकमेकीला कुंकू वगैरे लावलं. आणि हे माझे फुलं म्हणतात, त्याला काय म्हणतात, की तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा. आणि ही माझी शिदोरी आणि ही बेसनाच्या लाडूची आईची शिदोरी, अशी मस्त छान शिदोरी, भारी. आणि अजून एक गोष्ट सांगते, ह्या दोन्ही शिदोऱ्या पण आईनीच करून आणल्या होत्या. कारण की मला तर होत नाही, फक्त मी सांगितलं होतं आई माझ्या नावाची पण शिदोरी तयार करून आण, मग आईनीच बनवून आणल्या. इथं काय झालं, शौर्याची चप्पल गेली अक्षयच्या गाडीमध्ये. शौर्या रडायला लागली तेव्हा मग ताईची घाल म्हटलं, तिथं गेल्यावर आपण दुसरी घेऊ. मग अक्षयने आम्हाला गाडीमध्ये सोडलं आणि तिथून आम्ही आलो आता परभणीला. मग परभणीला सर येणार होते, कारण की सरांचा बड्डे. तर त्या अगोदर आम्ही सर यायच्या अगोदर मस्त छान असा बुके तयार करून घेतला गुलाबाच्या फुलाचा. आणि हे पाशोऱ्याने छोटंसं असं ग्रीटिंग घेतलं तिच्या पप्पासाठी. म्हणजे लेकरांना पण पप्पाचा बड्डे म्हटल्याच्या नंतर किती उत्सुकता लागली. मग म्हटलंच होतं ह्या मॅडमची शूज तिथं विसरले. मग काय, मॅडमनी छान अशी सँडल घेतली पाही. आणि हीच घ्यायची मम्मी मला,
दुसरी नाहीच आवडली आणि असं म्हणून तिच्या चॉईसवर ही सुंदर अशी सँडल तिला घेतली. आणि तिला म्हटलं घरी अगं 5-6 जोडं येतं चप्पलचे आणि आता तुला गाडीतच जायचं आहे कशाला. नाही म्हणे तुला तर आहे म्हणलं माऊची चप्पल घालाय तोपर्यंत. नाही म्हणे मला लाज वाटायली मम्मी. काय बरं म्हणलं शोरू, आम्ही केवढाली म्हणलं मी माझ्या आईची घालून फिरत होते सगळं गावभर आणि तुला आता लाज वाटायली. आजकालचे खरंच लेकरं ज्यांना भेटतंय तर त्यांना त्याचं काय सांगावं. आणि त्याच्या पप्पाचा लगेच कॉल आला, लेकराची जी शूज तिकडे गेलेत तर घे म्हणे तिला चप्पल. ओके बाबा म्हणलं. आता बड्डे बॉयचा काय त्याची चप्पल वगैरे घेतली आणि निघालो. आता सरांची वाट पाहत होतो, सर किती वेळात यायले तर, कारण की आणि सर आले पण. आणि हे पहा बुके, त्याच्यानंतर आर्यासाठी चॉकलेट, ताईनी जो खाऊ दिलता तो खाऊ असं घेऊन मी परभणीला आलेली. आणि ऐश्वर्या आणि मी सोबत होतो. आणि हे पहा आर्या आणि सर सेलूवरून आम्हाला घ्यायला आले आणि ते झाडगावला गेले. ते बड्डे होता त्यांचा म्हणून त्यांच्या आईच्या भेटीला. तिकडनं मग थोडा उशीर झाला यायला, 6च वाजले त्यांना. आम्ही 1 तास तोपर्यंत शॉपिंग केली. आम्ही 4:30-5ला चालतो. त्याच्यानंतर मस्त असा केक घेतला. रसमलाई नाही घेतला आज, कलाकंदचा केक घेतला मस्त. आणि निघालोत आता हॉटेल रामायणा, कारण की खूप दिवस झालं परभणीला हॉटेलला यायचं पण आज सरांच्या बड्डे स्पेशल आलेलो आहोत. हे पहा केक वगैरे. आर्या म्हणत होती मम्मी आम्ही गावाकडे खूप मज्जा केली. मग शौर्या म्हणली आम्ही पण माऊच्या गावाकडे खूप मज्जा केली, आम्ही हे खाल्लं ते खाल्लं. मग त्यांचं बहिणीचं जात होतं. आणि मग काय, आणि आज पण सर आणि मी थोडे मॅच झालोत, परफेक्ट मॅच नाही झालोत, कारण की सरांना माहिती नव्हतं मी कोणते ड्रेस घालणारे वगैरे, कारण की हा ड्रेस माझ्या आत्याबाईंनी घेतला मला आणि नवीन ड्रेस मी घालून आले तिकडनं. तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलाच होता. आणि सर इथं म्हटलेच तरी म्हणे योगायोग नसतं म्हणे, ते वरून 36 गुण जुळून यायचं म्हणतात. ते 36 तर नाही पण 33 गुण नक्की जुळाले असतील म्हणे आपले, तेव्हाच काही पण सेम होतं. आणि असं म्हणून मग मस्तपैकी आम्ही रामायणा हॉटेलच्या समोर उतरलो आणि तिथून मग सर्व सामान वगैरे घेतलं. सरांनी गाडी लॉक केली आणि आर्या शौर्या तर समोर पळाल्या, कारण की त्यांना खेळायला फार आवडतं. हॉटेलमध्ये गेलं म्हणलं की लेकरांचं एकच असतं, झोका खेळ, गाडा खेळ, हे खेळ ते खेळ. आणि खरंच लहानपण देगा देवा उगाच म्हणत नाहीत. आणि अशा प्रकारे हे पहा शोरूबाई दिसतच असन तुम्हाला समोर घसरगुंडीकडे, तिकडे स्लाईड खेळायला पळाली शौर्या. आणि छान होतं हॉटेल मस्त. अगोदर सर म्हणे मध्ये बसू, परत मी म्हटलं आपण जर मध्ये बसलो, मध्ये जाऊन आले मी पाहून. तोपर्यंत ह्या मॅडम इकडं स्लाईड खेळत होत्या, पण नंतर म्हटलं लेकरं बाहेर आपण मध्ये, पाहून हॉटेल परत आलं. म्हटलं नाही, म्हटलं बाहेरच बसू आपण. तर मग सर पण म्हणे ठीक आहे, कारण की लेकरांकडे लक्ष ठेवता येते, ते खेळतात तेव्हा. अशा प्रकारे हॉटेलच्या मध्यात राऊंड मारून आम्ही परत बाहेर निघालोत, कारण की मध्ये बसण्यापेक्षा बाहेरच्या मोकळ्या हवेत बसलेलं कधीही चांगलं. आणि आज बड्डे बॉयला गिफ्ट काय काय येणार, कोण काय गिफ्ट देणार, तर त्याची उत्सुकता लागलीच होती. आणि हे पहा बड्डे सुरू झालेला आहे आणि सुंदर असा हा बुके. हॅपी बर्थडे साहेब, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असेच आनंदी निरोगी राहा आणि तुम्ही 100 वर्ष असेच जगा आणि तुमच्या खांद्याला खांदा लावून मी बी तुमच्यासोबत जगावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तेवढ्यातच शोरूबाईंनी पण पहा माझा बुके देईपर्यंत तर आपण आपलं गिफ्ट दिलं आणि लगेच फोडा म्हणे पप्पा, मला जे दुसरं चॉकलेट वगैरे द्यायचं होतं तर ते तर देऊ दिलं नाही. असा प्रकार असते बघा, एक लेकरू झालं, इथं तर 2 आहेत आम्हाला.
आणि त्यांचं पण आता त्यांचं पप्पावरचं प्रेम. आणि हे पहा मॅडमनी हे ग्रीटिंग छान असं त्याच्यावर, आणि तिने पण काय टाकले बघा, हॅपी बर्थडे शिवदास. आणि मी म्हणलं शिवदास का टाकलं, म्हणे काय झालं मग, पप्पाचं नावच आहे ना शिवदास. म्हणलं पण तू पप्पा बोलतीस ना. आणि पप्पा या 1000 रुपयाचं म्हणे तुम्हाला शर्ट घ्या. पप्पा म्हणे थँक्यू बेटा. आणि म्हणजे तिने जर घेतलं असलं तर पप्पाला आवडलं नसतं किंवा पप्पाला आलं नसतं, त्याच्यामुळं तिने सरळ वाव. हॅपी बर्थडे पप्पा. लेटर. You love me, you give me that thing who I want. I love you, Papa. You are world's best Papa. From Shaurya. Wow. Thank you, Mara. Thank you. हे पण माझ्यासाठीच कसं उघडायचं पण याला होतं वरतून. हां. काढतो. आता ना हेला असं वरती करा. वा वा वा. पप्पाच्या लहानपणीची आठवण पहा. संत्रागोळी. थँक्यू बेटा. ही एक संत्रागोळी माझ्याकडून शौर्याला आणि एक माझ्याकडून कॅमेरामन आर्याला. आणि पप्पा आईच बंद. आईच बंद. एक मिनिट मला शौर्याचं गिफ्ट व्यवस्थित काय? ठेवून देऊ द्या. तुझं कोणते शौर्य, तू काय वर माझ्या गिफ्ट वरच हे कब्जा करते. म्हणजे मी माझं होतं, मी मोडणार होते ते तू दिलं. ठीक आहे जाऊ. हे तर मी घेतले. कोणी घेतली? शिवदास. येस फॉर शिवदास. हॅपी बर्थडे. आणि आता आमच्या कॅमेरामॅनचं गिफ्ट येणार आहे, तर थांबा. कशी पण दिली मला. तुझं गिफ्ट बाळा. दोन. एक पकड शौर्य. थांब शोरू. हां तसं नको ग. हे असं असं बघ. वाव काय मस्त. थांबा एक केक. एक नाही भारी. हां थांब अरे असं जवळ ये पप्पाच्या, एक फोटो काढू. हां ओके. हे खूप छान आवडलं मला. आणि आर्याने घरी स्वतः बनवले. हॅपी बर्थडे डॅड. थँक्यू बाळा. काय बोललीस बघा हो पप्पा, मग मी काय बाहेर बनवलं होतं का म्हणा. हा मी म्हणलं आर्याने माझ्या घरी बनवलंय, तर म्हणते मी काय बाहेर बनवलं होतं का. बरं जाऊ दे, तुझं बी आवडले, तू काय रडू नकोस. To have a father like you, you taught me to dream big, stand tall, and never give up. Your love has given me the confidence to face anything life throws my way. Thank you, Dad. Father, grateful. काय वाचायला इतक्या. Oh my. रडू नको बाळा, रडू नको बाळा, रडू नको. व झालं. कशाला एवढी स्ट्रॉंग मुलगी माझी, कशाला रडणार ते, नाही. स्माइल, ऑलवेज स्माइल. यस. छानपैकी असा केक आणलेला आहे शिवदासच्या चॉईसचा. म्हणजे आता आवडेल का नाही ते आपण पाहूया. माझ्या चॉईसचा आहे, पण त्यांना आवडेल का नाही आवडते पण. तू गपचूप बस, तू खाऊ नको, तू हात लावू नकोस, तू हो बाजूला. गोलगप्पा कोणीकडचा. पप्पाच्या अंगावर तिकडे अगोदर लागू द्या, तो पण केक कट करू द्या. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Papa. करा ना. Happy birthday to you. May God दर्शवू खाऊ. ओय. ओढ ना. धुआ हो गया. पेढा पेड़ा नको का.
Thank you. वेलकम. मस्त आहे. फोटो काढेपर्यंत तर राणी पापड संपला हो. हा दोन तुमचे येतात, दोन पप्पाचे येतात. असं काही नाही. खा खा खा. आवडला का? खूप का थोडा? टेस्टी. खाऊन बघा. पप्पाला खाऊ घाल. पप्पाला पप्पाचा बर्थडे ना. आता थांबा. कॅमेरामॅनला मॅम नाही, वुमनला खायला पाहिजे ना. कॅमेरा वुमन करंट लागला तोंडाला. बघ तुम्हाला खाऊ घातला म्हणून करंट लागला मला. अरे इथून करंट लागत होता, इथून कसं काय मग अशा प्रकारे मस्तपैकी छान असं सेलिब्रेशन झालेलं आहे पतिदेवांच्या बड्डेचं आणि छान एन्जॉय केलं. खूप दिवसाच्या नंतर मी, शौर्या, आर्या आणि साहेब बाहेर आलेलो आणि निवांतपणे सेलिब्रेशन झाल्याच्यानंतर जेवण झालं आणि जेवण झाल्याच्यानंतर आईस्क्रीमचा आनंद घेतला आणि दीदीने घेतली मटका आईस्क्रीम, शौर्याने घेतला तिचा चॉकलेट फेवरेट कोन आणि मला आवडतं स्ट्रॉबेरी बटरस्कॉच. तर तुम्हाला कोणतं फ्लेवरचं आईस्क्रीम आवडतं कमेंटमध्ये नक्की सांगा. सरांना पण बटरस्कॉच आवडतं. शौर्याला चॉकलेट, आर्या बटरस्कॉच खाती पण आज आर्याने मटका कुल्फी घेतली. त्याच्यानंतर परत निघायला गेलो. आर्याने मस्त बुके केक वगैरे घेतला पॅक करून आणि शौर्याबाई ते पहा परत त्या स्लाईडकडे खेळायला गेली आणि इथं छान असं बाहेर निघाल्याच्यानंतर पाहिलं तर फोटो काढायला भारी वाटलं. हार्ट वगैरे इथं होतं तर मग काय मोह आवरला नाही आणि निघता परत एक रील केली आणि फोटोज पण काढले. तर अशा प्रकारे आमचं छान असं सरांसोबत सेलिब्रेशन झालं. मग आम्ही तिघी मायलेकीने फोटो काढायला सुरुवात केली आणि पोज अशा देत होतो की भारी. तेवढ्यात शौर्या म्हणत होती मी पडल. शौर्या काय पडलीच नाही पण वाट बघत होतो पण ती काय पडली नाही. तिने तिचं बॅलन्स केलं आणि बुके तर भारीच दिसत होता आणि शौर्याला समोर उभा टाकायचं होतं. एकमेकीचा पाय सुटकत होता. पटकन काढला तरी सरांनी फोटो 1-2 आणि शेवटी निघालोत कारण की सरांना खूप फोन येत होते त्यांच्या मित्रांचे बड्डे केक कट करण्यासाठी. तेवढ्याच शौर्याला रिंग घ्यायची होती. रिंग वगैरे घेतली आणि घरी आलोत. आणि माझं गिफ्ट तर द्यायचंच राहिलं होतं. हे आम्ही संभाजीनगरमधून आणलं होतं सरांसाठी. वॉच टायटनची आणि खूप दिवसाच्या नंतर सरांना मी वॉच घेतली. खूप वर्षाच्या नंतर असं म्हणावं लागेल आणि सरांना पण खूप आवडली ही वॉच. आणि पहिल्यांदा साहेबांसाठी मी काहीतरी छान असं गिफ्ट दिलं कारण की प्रत्येक बड्डेला सर माझ्या काही ना काहीतरी स्पेशल असं देतात पण मी या बड्डेला त्यांना जशी हवी होती तशी मस्तपैकी ही वॉच खूप दिवस झाला घ्यायची होती पण बड्डेसाठी स्पेशल घेतली आणि साहेबांना पण बड्डे गिफ्ट खूप आवडलं. कसं वाटलं सरांचं गिफ्ट नक्की कमेंट करून सांगा. आणि खरंच खूप खूप धन्यवाद साहेब. आणि तुम्ही माझं गिफ्ट आवडल्याबद्दल. आणि शौर्या पहा ही रिंग घेण्यासाठी थांबलो होतो आम्ही येताना आणि ही घेतल्याच्यानंतर मस्त ती खेळते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर कमेंटमध्ये लिंक लिहा.